नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. तर मी ना माझ्या फ्रेंडसोबत गेले होते फिश आणण्यासाठी. तर मलासुद्धा फिशमधलं ना एवढं समजत नाही, पण थोडंफार माहिती होतं. तर म्हटलं चला आपण दोघी जाऊया. आणि मलासुद्धा फिश करायचे होते तर आणि त्यांना पण करायचे होते. तर त्यांनासुद्धा मी घेऊन दिले आणि मीसुद्धा घेतले. आणि त्याच्यानंतर ना त्याची प्रोसेस कसे करायचे वगैरे, त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे ना ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. आणि फिश ना करूनसुद्धा दिले. आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं होतं की मी तुम्हाला 1-2 दाखवते आणि बाकीचे ना तुम्ही करा. फिशचं आणि मनी माऊचं काय नातं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर फिश मनी माऊने थोडीशी घेतली आणि त्याच्यानंतर मग तिथून ती गेली. आणि त्याच्यानंतर ना आम्ही ही फिश घेतली होती. तर बोंबील फ्राय केलं होतं मी आणि त्याच्यानंतर ना अजून एक फिश घेतली होती. त्याचंसुद्धा फ्राय केलं होतं आणि थोडीशी ग्रेव्ही केली होती. सगळ्यात आधी ना आम्ही घरी गेले. त्याच्यानंतर ना फिश छानपैकी क्लीन करून ठेवली आणि आलं आणि लसणाची पेस्ट लावून ना छानपैकी मॅरिनेट करून ठेवली. आणि त्याच्यानंतर फ्रेंडच्या घरी आले आणि त्यांनासुद्धा सांगितलं की फिश क्लीन वगैरे कशी करायची आहे. आणि त्याच्यानंतर ना आलं लसणाची पेस्ट लावली आणि त्याच्यानंतर ना फिश हे छानपैकी फ्राय केलं. तर मी आहे ना 1-2च फिश त्यांना फ्राय करून दाखवले आणि त्याच्यानंतर ना मग त्यांना म्हटलं की तुम्ही नंतर करा. आणि त्याच्यानंतर मी गेले माझ्या घरी, कारण की मलासुद्धा माझ्या घरी फिश फ्राय आणि सगळं करायचं होतं. मलासुद्धा ना लग्नाच्या आधी फिश फ्राय वगैरे हे काहीच येत नव्हतं, पण लग्नानंतर ना हळूहळू मी सगळं शिकले. पण माझ्या मैत्रिणीच्या भागामध्ये ना जास्त फिश वगैरे खाल्ले जात नाही, त्याच्यामुळे त्यांना इतकं काही माहिती नव्हतं. तर आपली ना फिश फ्रायची जी पद्धत आहे ना त्यांना खूप जास्त आवडली. चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.